हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा टी मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. थोड्या वेळापूर्वी मेडिकल काउन्सिलिंग कमिटीनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर नीट UG 2026चं काउन्सिलिंगचं जे आहे ते शेड्यूल अपडेट केलेलं आहे. यामध्ये ऑल इंडिया कोट्याचं टाइम टेबल आहे, त्याचबरोबर स्टेट कोट्याची डेट पण तुम्हाला अपडेट केलेली बघायला भेटेल. आता सगळ्यात अगोदर जर आपण हे PDF ला बघितलं तर जो काय आपला ऑल इंडिया कोटा आहे 15% गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, त्याचबरोबर जे काय डीम आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत ना त्यांच्या 100% सीटसाठी यामधून अलॉटमेंट केलं जातं. तर जो फर्स्ट राऊंड होणार आहे आपला ऑल इंडिया कोट्याचा डीम कॉलेजचा आणि 15% ज्या काही गव्हर्नमेंटच्या सीट राहतील त्याबरोबर 100% AIIMS जिपमरच्या जागा राहतात ना, तर त्यासाठी तर त्याची जी डेट आहे ती 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्टच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर जे काय तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे ते 23 ऑगस्ट 2026 असणार आहे आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जी आहे ती यांनी 22 ऑगस्ट या ठिकाणी मेन्शन केलेली. म्हणजे जर तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून फर्स्ट राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला जी काय कॉलेज जॉईन करण्याची शेवटची तारीख असणार आहे ती या ठिकाणी 22 ऑगस्ट 2026 असणार आहे, यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर जर आता आपण स्टेट काउन्सिलिंगचा विचार केला तर स्टेट काउन्सिलिंग जी आहे ती आपली 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतील आणि 29 ऑगस्टपर्यंत जे आहे ते या ठिकाणी व्हेरिफिकेशन आणि जॉईंट कॅन्डिडेट जे आहे ना त्यांची इन्फॉर्मेशन होणार आहे. आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग बघितलं तर 28 ऑगस्ट 2026 आहे. म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा MBBS BDSचा कॅप राऊंड 1चा रिझल्ट आणि ज्या मुलांना सीट मिळाली आहे त्या मुलांना कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करून बेटरमेंटला अप्लाय करण्यासाठी किंवा तिथं रिटेन्शन फॉर्म भरून त्याच कॉलेजमधून आपली डिग्री कंटिन्यू करण्यासाठी 28 ऑगस्ट 2026 जी आहे ती शेवटची तारीख असणार आहे कॅप राऊंड 1ची. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जर आपण असाच कॅप राऊंड 2चा शेड्यूल बघितला तर कॅप राऊंड 2 साठी 24 ऑगस्ट 2026 ते 2 सप्टेंबर 2026 पर्यंत टाइम आहे. 9 सप्टेंबर जी आहे त्या ठिकाणी डेट आहे जिथं की किती विद्यार्थ्यांनी जॉईन केलं याची इन्फॉर्मेशन असते. त्याबरोबर लास्ट डेट ऑफ जॉईनिंग बघितली आपण सेकंड राऊंडची ऑल इंडिया कोट्याची तर 8 सप्टेंबर 2026 आहे. जर आपण स्टेट काउन्सिलिंगचा विचार केला तर 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरच्या दरम्यान आपला सेकंड राऊंड कंप्लीट होणार आहे आणि 14 सप्टेंबर जी आहे ती शेवटची तारीख असणार आहे आपली कॅप राऊंड 2 मध्ये जे कॉलेज मिळालं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करायची किंवा त्या कॉलेजला जॉईन करून नेक्स्ट राऊंडमध्ये अपग्रेडसाठी टाकायची. आता आपण थर्ड राऊंडचा जर शेड्यूल बघितला तर ऑल इंडिया कोट्यामधून 10 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला थर्ड राऊंड बघायला भेटणार आहे. थर्ड राऊंडची जी काय लास्ट डेट असणार आहे ऑल इंडिया कोट्यामधून ती 26 सप्टेंबर 2026 असणार आहे ॲडमिशन करायची. महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमधून जर आपण विचार केला तर 16 सप्टेंबर ते 26 सप्टेंबरच्या दरम्यान आपला थर्ड राऊंड होणार आहे आणि 1 ऑक्टोबर जी आहे ती आपल्याला जे काय थर्ड राऊंडमध्ये कॉलेज मिळणार आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन रिटेन्शन फॉर्म भरून आपलं ॲडमिशन कन्फर्म करून तिथून आपली डिग्री कंटिन्यू करण्यासाठी जी काय शेवटची तारीख दिली जाणार आहे ती 1 ऑक्टोबर 2026 असणार आहे. त्यानंतर एक चौथा राऊंड होतो समजा स्टे वॅकन्सी राऊंड आपला ऑल इंडिया कोट्यामधून जर आपण चेक केला तर 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि स्टे वॅकन्सीमध्ये ज्या मुलांना कॉलेज मिळतंय त्या मुलांना सीट अलॉटमेंट झाल्यानंतर कॉलेज जॉईन करायची जी काय डेट असणार आहे ती 10 ऑक्टोबर शेवटची तारीख असणार आहे. हे जर आपण स्टेटमधून बघितलं तर 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान आपला चौथा राऊंड होणार आहे आणि चौथ्या राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट झालं तर 10 ऑक्टोबर जी आहे ती आपली शेवटची तारीख असणार आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन आपलं ॲडमिशन कंप्लीट करण्यासाठी. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की मॅक्झिमम ऑक्टोबरच्या पहिल्या वीकपर्यंत पूर्ण ॲडमिशन प्रोसेस क्लोज होणार आहे. आता हे MBBS BDSचं शेड्यूल आहे पण याच डेटमध्ये जे आहेत ते महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचे BAMS BHMS फिजिओथेरपीचे पण ॲडमिशन कंप्लीट होणार आहेत. तुम्हाला हे लक्षात घेणं आहे. जर MBBSची लिस्ट आज येत असेल तर तिथून पुढे 2 ते 3 दिवसानं BAMS BHMSची लिस्ट बघायला भेटते आणि ज्या दिवशी BAMS BHMSची लिस्ट येते तिथूनच 2-3 तासानंतर जी आहे ती तुम्हाला ग्रुप C म्हणजे फिजिओथेरपीची लिस्ट बघायला भेटेल. तर हे पूर्ण टाइम टेबल होतं जे की मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. आणि जे काय तुमचं UGचं अकॅडमिक इयर चालू होणार आहे 2026चं ते 8 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं आहे. म्हणजे जे काय MBBS BDSचे कॉलेज आहेत त्यांच्या पूर्ण जागा कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट केले जाणार आहेत. जर कोणी जॉईन करतंय काही प्रॉब्लेममुळे त्याचं ॲडमिशन होत नाही आणि तशी सीट वॅकंट येते तर त्याच कंडिशनमध्ये पुढच्या राऊंडमध्ये त्या जागा वॅकंट येणार आहेत आणि तिथं 1-2 किंवा जे काय 100-200 मुलं असतील त्यांना अलॉटमेंट केलं जाणार आहे. पण 99% जागा MBBSच्या कॅप राऊंड 1 मध्ये पूर्ण होत्यात. त्याच्यामुळे तुमचं जे MBBS BDSचं अकॅडमिक चालू होणार आहे ते 8 सप्टेंबर 2026 पासून होणार आहे. तर ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा टाइम टेबलची, ती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी करून पेड काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट असेल किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.